माझं नाव मंदार जितेंद्र मांडवकर उर्फ वेरेशनचा बादशाह. मंदार. येस. ओव्हर कॉन्फिडन्स. हा आलाच परत लाईनवर. आज एकदम भारी दिसते. दिवाळी आहे. काय स्पेशल काय? हा भाऊबीज येतोस. भाई प्रत्येक वेळी आपण तुला कॉम्प्लिमेंट देतो, तू प्रत्येक वेळी आपल्या इज्जतीचा आपटी बॉम्ब करून टाकते यार. ठीक आहे ना, हरकत नाही. पण भाई लोक आज आपण खुश आहे. का माहितीये का? आज दिवाळी आहे. कसं आहे, हे सगळे बिल्डिंग दिसत आहेत ना, तिथे आपण पेपरवाला बनून जातो, त्यांच्याकडे दिवाळी मागतो, ते देतात. पण पेपरवाला कोणी बघितलंय का? मग म्हणून ते देतात. तुम्हाला सांगतो, हे अशाच दिवाळी वगैरे मागून मागच्या वर्षी बाईक घेतली आपण. मग आता 1-2 बिल्डिंग केल्या तरी पेट्रोल भरेन असं म्हणतोय मी. बघू, जे होईल तर होईल. आपण जाऊया तरी. कोण आहे? पेपरवाला. कोण? पेपरवाला. काय? पेपरवाला. रद्दी नाहीये. रत्ती बाटली भंगारवाले असं म्हणाले का मी? अहो पेपर, न्यूजपेपरवाला. दरवाजा तर उघडा. काय असतं ते? ते तुमच्या कडीला सकाळ सकाळ अडकवून जातो ना, ते हे असतं ते. अच्छा, म्हणजे आमच्या चिंटूला बसवायचं कागद. बाई, एका क्षणात तुम्ही पत्रकारितेचा चिंटू करून टाकला तो. बरं असू दे. हा तोच आहे मी, पेपरवाला. काय असे दिसतात का पेपरवाले? बघू. हो काय? बाई, माणसासारखेच दिसतात. हो, मी माणूसच आहे. नाही तसं नाही, तुम्ही 2 सेकंदात पेपर टाकून असे निघूनच जाता ना. फक्त टी शर्टचा रंग दिसतो हिरवा केशरी. त्या दिवशी मी धावत आले तर बॉबी 11 दिसलं. आज कसं काय दिसतोय? बाई, आपलं नेहमीच दिवाळी. दे. नाही बाई, दिवाळी दे ना. सणासुदीच्या दिवशी डोका नका फिरव बाई. मी तुमच्याकडे दिवाळी मागते बाई. कशाबद्दल? अहो कशाबद्दल काय? कशाबद्दल? मी तुमच्या घरी पेपर टाकतो की नाही न चुकता, त्याच्याबद्दल काहीतरी बक्षीस द्या ना तुम्ही. जसं काय एक दिवस यांनी पेपर नाही टाकला तर आमचा चिंटू बसणारच नाही. तेवढ्यासाठीच उपयोग आहे का पेपराचा? काय बोलता बाई? अहो पेपर हा वाचण्यासाठी पण असतो. असं करू नका ना बाई. अख्खी बिल्डिंग करायच्या. द्या ना दिवाळी, द्या ना. दिली असती रे, दिली असती, पण काय करणार, इतकी बिकट परिस्थिती आहे सध्या आमच्याकडे. का हो का? तू असं कधी अनुभवलंयस? काय काळ आला होता पण वेळ आली नव्हती? नाही हो. आठव, मागच्या आठवड्यात इथेच. हो बाई, नाही ते आठवतच नाही मला. नाही. मागच्या आठवड्यात आमच्या हार्ट अटॅक आला, तिथे खर्च झाला असं म्हणायचं होतं मला. अच्छा. आणि आमच्या चिंटूच्या शाळेत डोनेशन द्यायला लागलं 3-3 लाख रुपये. काय बाई हल्ली त्या हागऱ्यासाठी 3 लाख रुपये? नाही, त्याला आता कळेल. ज्याच्यावर आपण बसतो ना त्याच्यावर गिरवायला किती मेहनत लागते ती. अरे, आणि आमच्या सासूबाईंचं मोतीबिंदूचं ऑपरेशन आणि त्याचे 10 लाख गेले. काय बाई खर्च. काय पण टेपा लावू नका बाई. मोतीबिंदूसाठी 10 लाख लागतात. काय पण बोलू नका. नाही ते बरोबर आहे, 50,000च लागतात. पण त्याचं काय ना, त्यांना दिसायला लागलं आणि चुकाच काढायला लागल्या माझ्या सगळ्या. त्यांना परत आंधळ करायची सुपारी दिली, त्याचे 9.5 लाख गेले. काय बोलताय बाई तुम्ही? काय बोलताय का? अरे हो. आणि कुत्र्याला पण अँटी रेबीजची इंजेक्शन द्यायला लागतात. काय खर्च कमी आहेत का? आणि दिवाळी मागायला आलाय काय? नाही बाई, ऐका ना, द्या ना दिवाळी. असं काय करतो? बर, मी दिवाळीसाठी काढून ठेवले आहेत. पण मी दूधवाल्याला प्रॉमिस केलंय, मी त्याला देणार आहे. अहो बाई, असं नका करू, द्या ना दिवाळी. अरे तुझं काय आहे? एक लिहितो, दुसरा छापतो, तू आणून दरवाजात टाकतोस. तो बिचारा सकाळी गोठ्यात जातो, म्हशीचं दूध काढतो आणि आणून देतो. किती कष्ट करतो तो बिचारा. तुला पुढच्या वर्षी देई ना. चल चल, पुढच्या वर्षी दिवाळी नक्की. आईला डेंजर आहे बाई. आपण पण काय घाबरतो काय? दूधवाला तर दूधवाला, सगळे तयारी आपण करूनच आलेलो आहे. 1 मिनिट. आईला बरं झालं पांढरा दिला, काळा दिसला नसता ना. भाभीजी, कोण आहे? अरे हम दूध वाला है. दिन दिवाली है.
गाय में से हवाली है। तुम दूध वाला है? हाँ। भैया तुम ऐसे पेपर में गुंडाल बिंडाल के भी दूध देता है क्या? नहीं नहीं, अरे वो तो हमारा जुड़वा भाई है, वो सब वो पेपर वा बेचता है, ये में हम लगाता है, ये वो नहीं लगाता है। हाँ, हम नहीं है वो, हम नहीं है। हाँ, पेपर वाला क्या बोल के गया, आप दूध वाले को दिवाली दोगे, चलो आप दिवाली दो, चलो। कशाबद्दल? कसली दिवाळी? तूच मला दे दिवाळी। इतक्या सुंदर मुलीला सकाळी सकाळी दूध घेताना बघतोस, मला दिवाळी नको द्यायला? देखो भाई, दिवाली का दिन है, ऐसा जहरीला मजाक मत करो प्लीज, प्लीज मत करो। एक तो सकाळी सकाळी उठून मी गोठ्यातून ह्यांच्याकडे येतो, तुम्ही असे झोप्यातून असे हादरल्यासारख्या बाहेर येता, परत गोठ्यात गेल्यासारखं वाटतं। खूप विलक्षण अनुभव आहे तो। तुम दूध देता है? हाँ। वो क्या दूध देता है और तुम? क्या? कैसा भेसळ युक्त दूध देता है सब? हाँ, उस दिन मैं भजी तळी, म्हणलं अरे वाह चला चहा पिऊया सोबत, तो दूध तापवणे को गॅस पेटवा तो नासा ना, फिर मुझे तंगड तोड करत थैलीतून घेऊन यायला लागलं, त्या थैलीवाल्याला देईन दिवाळी, तुला कशाला देऊ? अरे सॉरी बाबा, फिर से नहीं होगा ये, दिवाली दो ना, ऐसा मत करो। नाही, मी तुझ्यापेक्षा ना त्या कचरेवाल्याला देईन दिवाळी। घाण किती तो आपली स्वच्छ करतो नाही का? हाँ। त्याचं मन साफ आहे ना, म्हणून आज आपलं घर साफ आहे, लक्षात ठेव। हाँ, आप कचरा वाला को दोगे? मग पक्का दोगे? उसके लिए जबके रखिए, अभी जाओ। जय श्री राम। जाओ। गावात जबकी आईला केवढं काय काय करायचं, कचरावाला ठीक आहे, हरकत नाही, टेन्शन घ्यायचं नाही। भाई कचरावाला, बरं झालं आलास, ये इथला सगळा कचरा साफ कर पहिले। आई शपथ, हे सगळं कोणी केलंय? म्हणणार आला होता ना, त्याचे पंच पडले, ते जरा साफ कर। एंट्रीलाच कचरा केलाय यार। एंट्री पुरता नाही, अख्खा स्किट भर करत असतो तो। आपण दुसरं काहीतरी करू, एक्का बाहेर काढायला पाहिजे। अबे खामोश, अबे साले को आ कहता है, बचे को राख कहते हैं, दिन दिन दिवाली काय मशी ओवाली। बाई मी तुमच्या बिल्डिंगचा मिमिक्री वाला आहे। कुठल्या बिल्डिंगला मिमिक्री वाला असतो रे? अरे 2 वर्ष झाली त्या बाथरूम मधला पाईप गळतोय, प्लंबर आजता काय कधी ठेवलं नाही, मिमिक्री वाला कुठलं काढलंय? शांत वगैरे वागो तरी भगवासे योनी ओम भर किंवा दिवाळी रे। घाबरवतोस मेल्या? नाही देत, जा, नाही देणार, जा, नाही देत। सबका बदला लगा, सबका बदला लगा, कनस काय तोंडा आपण, सर्वशक्ती साले सर्वशक्तिमान भगवान वाले मांग का छोड़ेगा, इसके माँ का, बाप का, भाई का, सबका तरफ से मेरे को दिवाली दो, चल दिवाली दे। बुढ़िया चल दिवाली दे। अरे ह्या स्किट मध्ये कुठे मिमिक्री काढलीयेस? अरे मागच्या वेळेस त्यांनी सांगितलं होतं ना, टॅलेंट असेल तर बिंदात घुसाडायचं म्हणून कुठेही नाही रे। कुठल्या बिल्डिंगचा मिमिक्री वाला असतो, काय दिवाळी बिवाळी देणार नाही, चला। अरे प्रॉब्लेम काय यार तुमचा, आई शपथ, एवढे सगळे लुक केले, एवढे सगळे कॅरेक्टर केले, तरी दिवाळी देत नाही बाई, काय प्रॉब्लेम आहे? तेच बरोबर आहे। तुला असं वाटतंय की तू खूप कॅरेक्टर करतोयस, आम्हाला कधीच ओळखू आलंय। एक पेटा मिळाला म्हणजे मोठा का तू? राहू दे, आता त्यांच्याकडे दिवाळी माग। मागू? मग जा, चल। कविया क्या प्रसाद भैया, अरे सही नहीं, सही है। अरे रजिकता, अरे भैया हैप्पी दिवाली भैया, दिवाली दो भैया, स्किट खत्म होती, बुझाओ। नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्राची हास्य जत्राच्या फिनालेमध्ये। एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत।
रसिको, आज महाराष्ट्राची हास्य जत्राचा फिनाले आहे. विनोदाची मेजवानी इथे आहे आणि ह्या विनोदाचं विश्लेषण करण्यासाठी आज आम्ही काही अभ्यासक इथे बोलवलेले आहेत. तर जोरदार टाळ्याने स्वागत करूया मिस्टर गंभीर यांचं. जोरात टाळ्या. तर दोघांपैकी एक अश्लीषक इथे आलेला आहे. अश्लीषक झालं, काढली इज्जत आल्या आल्या. हो, अश्लीषक नाही, त्याला मी विश्लेषक आहे. ओ आय एम सॉरी, रिअली व्हेरी सॉरी. असो असो, या सगळ्या नवोदित बाळांबरोबर मला इथे विनोदाचं विश्लेषण करायला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. खूप नाही खूप धन्यवाद. खरंच खरंच खरंच. मी दुसऱ्या आमच्या अभ्यासकांना बोलवतो. रसिको हो, दिल थांब के बैठी है. आता येत आहे सौंदर्याचा अटोम बॉम्ब. बर, सय्या मगन खटिया पे या भोजपुरी चित्रपटात साईड हिरोनचा रोल करणाऱ्या सगळ्यांच्या लाडक्या आवडत्या मिस लॉली. लॉली 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 मुझे लोग बोले, हाय लॉली हेलो लॉली क्यों बोले. लॉली नमस्कार. हे काय झालं? अशा काय चाललात तुम्ही? हे असं काय चाललं? ऍक्च्युली काय ते थोडं बॅक पेन होतंय. बॅक पेन? या मी दिवस रात्र खूप स्किन टेस्ट देते ना. स्किन टेस्ट? या स्किन टेस्ट, सो मच ऑडिक्शन, त्याच्यामुळे बॅक पेनिंग होतंय थोडं. एनिवे, धन्यवाद धन्यवाद. प्लीज डोंट स्नॅप प्लीज प्लीज डोंट स्नॅप. ओके क्या बात. प्लीज फ्लश करू नका, मला फ्लशचा त्रास होतो. डोंट फ्लश. कमाल. तुम्हाला इथे- काय ते मल्हार आहेत ना, मल्हार, हा. ते आलेत आज माझ्यासोबत इकडे. अच्छा. ते सेलिब्रिटी मॅनेजमेंट करतात. अच्छा. तर त्यांनी नवीन धंदा सुरू केलाय. हा. So, हा, म्हणून मी इकडे आली आहे. अच्छा अच्छा. मल्हार. वा 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 वा. मला हे धंदे पण चालू केलेस काय? आप्पांना माहितीये का? आजी सांगा आप्पांना. पण बरं झालं आप्पा आज इथे आले नाहीये. का? आप्पांना हसवणं खूप कठीण आहे बाबा. गणपती स्पेशल मध्ये पाहिलं आम्ही, हसेच ना. पण सॉरी, हे बघा, मी यांच्यासोबत इथे मी विनोदाचा गाढा अभ्यासक आहे. तुम्हाला विनोदाचा जाडा अभ्यासक एक म्हणजे प्लीज प्लीज थांब. प्लीज प्लीज शट युअर माउथ. ओके प्लीज प्लीज. प्लीज. हे बघा, मी यांच्यासोबत विश्लेषण करू शकत नाही. सॉरी. सॉरी म्हणायची काय यू नो सॉरी. ओके, आय जस्ट ऍडजस्ट विथ एंडी बंडी. एंडी बंडी नसते का? एंडी बंडी नसतं, ते एनीबडी असं असतं. हा? आणि तुम्ही कोण माझ्यासोबत ऍडजस्ट करणार आहे? मला तुमच्यासोबत ऍडजस्ट करायचं नाही, कळलं? का पण? एक मिनिट, व्हॉट इज शॉर्ट अँड मी? शॉर्ट इन शॉर्ट अँड मी. काय कमी आहे माझ्यात? माझ्यात 8 आहे. 8 आहेत. कला आठ आठ आठ. कला माझ्यात प्रेशरने भरलीये. त्याच्याने भरले म्हणजे ठासून. ऐका, माझ्या नावातच कॉमेट्री आहे. कॉमेंट्री? कॉमेट्री. ही कॉमेंट्रीला कॉमेडी बोलते आहे तुम्ही. काय इथे तिला एक मिनिट, डोंट हर्ट मी प्लीज, डोंट हर्ट मी. तुम्हाला माहित नाही, माझ्या कॉमेंट्रीमुळे लोकांच्या अंगावर फोक येतात. फोक येतात म्हणजे? काटा काटा. फोर्क येतात. असं येस. लोकांच्या अंगावर ना माझ्या कॉमेंट्रीने असे गुजचे बम यायचे. गुस्से बम ते वेगळं झालं. गुसबम्स आले असतील. एक मिनिट, तुम्ही माझी डिलिव्हरी होऊ द्या. काय बोलते ही बाई? काय बोलते? डिलिव्हरी होऊ द्या, मला मोकळी होऊ द्या. लेटिंग मी मोकळी यार. यांना सांगा जरा समजावून कॉमेंट्री कशी असते. माझी कारकीर्द प्लीज टेलिंग. नाही नाही, बरोबर आहे. तुमची ती दैदीप्यमान कारकीर्द आहे, ती बघूनच आम्ही तुम्हाला इथे पण हे बोलवलेलं. नाव काय? लॉली नावाचं असू काय? दे, जाऊ लॉली दे. नावाचं काय? उद्या माझं स्किट चांगलं झालं तर लोक म्हणणार ना, आय लॉली काय स्किट केलं. बरोबर आहे तुमचं, बरोबर. Please tell नाही me. प्लीज तुम्ही शांत बसा, बघू बसा. हे सगळं झालेलं आहे. आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. राग डोक्यातून सगळं घालून टाका तो सगळा राग. हा, तर मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे, हा जो आपला कार्यक्रम आहे त्याबद्दल तुम्हाला काय 4 शब्द बोलायचे असतील तर प्लीज बोला. नक्कीच. आज मी इथे आता यांच्या विनोदाचं विश्लेषण आणि पृथक्करणाला मी काय झालं? एक मिनिट, कोणीतरी पृथ्कन केलं. सर तुम्ही केलं का पृथ्कन? मी सर प्लीज एक मिनिट, एवढ्या मोठ्या कार्यक्रमात असं
अहो ते कॉमेडी बद्दल सांगणंच म्हणजेच विनोदाचं पृथक्करण करणं. ओ सांगण्याला पृथक्कन म्हणतात का? हा, हा. मग ऐकण्याला काय म्हणतात? कुतक्कन. चौगले प्लीज यांना सांगा जरा गप्प बसायला प्लीज. मला बोलू द्या. हो येस प्लीज मला बोलू द्या. येस 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 प्लीज. तर आजच्या आपल्या या कार्यक्रमाचा विषय आहे विनोदाची व्यवच्छेदक लक्षणं, एक तर्कशुद्ध मीमांसा. मीमांसा सोडा, तुमच्या मांसाचं बघा किती वाढलंय. तुझ्या बाबाचं खातो काय का? अरे तू चाडा अभ्यासक आहे, चाडा अभ्यासक तुझ्या नीट बोल. बाबाचं खातो का? माझ्याबद्दल कसं बोलला आता? मॅडम प्लीज. अहो काय माझा माऊस काय करते का? पण वगैरे काय? अभ्यासक आहात काय? ही भाषा मुखावाटे बाहेर पडते तुमच्या. अभ्यासक आहात प्लीज प्लीज. सॉरी रसिक हो, चूक झाली माझ्याकडनं. हे बघा मला नाही जमणार, तुम्ही कंटिन्यू करा. एक मिनिट प्लीज प्लीज. हे बघा आता आपण एक सुरू करूया का? आपण जी जोडी आहे त्यांना इथे बोलवूया, आपण त्यांना विचारूया, कळलं का? त्यांच्या विनोदाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आपण कार्यक्रम सुरू करूया ना, ठरलंय ते सुरू करूया ना. सुरू करूया आपण. हा तर सगळ्यात आधी मी आता बोलवतोय इथे गौरव मोरे आणि वनिता यांना. यांना नक्की बोलवायचंय का? यांच्याबद्दल बोलणार का? असं काही नाही. असं नाही. मी खूप अभ्यास करून आलो या जोडी. गौरव वनिता कृपया इथे या. या या या. एकदा जोरदार टाळ्या गौरव वनितासाठी झाला पाहिजे. मुळात गौरव मोरे हे जे आहेत, म्हणजे गौरव मोरे यांनी केलेल्या विनोदापेक्षा त्यांच्यावर झालेल्या विनोदाने त्यांना जास्त प्रसिद्धी मिळवून दिलेली आहे असं मला वाटतं. Yes, yes. म्हणजे गौरव मोरे यांची जी एक शैली आहे, टाना नाना 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 ना, म्हणजे ती साधारणतः म्हणजे पाषाण युगातल्या खडकावर पहिला टणात्कार झाला त्याच्याशी याचा ध्वनी साधर्म्य आहे. परंतु मला कौतुक वाटतं ते त्यांच्या जोडीदाराचं, म्हणजे वनिता खरात यांचं. म्हणजे वनिता यांनी आपल्या एकंदरीत देहबोलीतून आणि मुद्राभिनयातून त्यांनी विनोदाची अशी विशेष पेरणी केली आहे, विनोदाचा असा एक गाभा बनवला आहे आणि विनोदाचा नेमकं मर्म ताणण्यात त्यांनी जी विद्वत्तता वापरलेली आहे त्यास तोड नाही. वा वा, सॉलिड बोर्ड केलेलं आहे तुम्ही. चांगलं छान छान छानच ते विषय हे केलेलं आहे, जे काय केलेलं आहे ते. तर आता आपण विचारूया मिस लॉली यांना, त्यांना ह्या जोडीबद्दल काय वाटतं. गौरव तू है राडा वा. म्हणे तू है कल्ला. वा वा. गौरव तू है राडा म्हणे तू है कल्ला. गौरव तू है मेरा सोना म्हणे तू है चांदी का छल्ला. क्या बात है लवली. एक मिनिट, मी डिटेलमध्ये अभ्यास मी केलाय. मी एवढं तर्कशुद्धपणे यांचं विनोदाचं विश्लेषण केलंय, ते ह्यांच्या पाया पडतात. हे बघा चौगले हे मुद्दाम करतायत का? हे आपण पुढच्या जोडीकडे वळूया. बसा पुढच्या जोडीकडे वळूया. पुढची जोडी आहे श्रमेश आणि प्रथमेश. मी त्यांना दोघांनाही विनंती करतो त्यांनी इथे यावे. एकदा जोरदार टाळ्या प्रथमेश आणि श्रमेश साठी झाल्या पाहिजेत. श्रमेश प्रथमेश ही द्वयी रत्नागिरी येथून आलेली आहे. म्हणजे साधारणतः ह्यांच्या विनोदात प्रांतीय विनोद आपल्याला दिसतो. म्हणजे तुम्हाला सांगतो, प्रांतीय विनोदाची आपल्याकडे साधारणपणे 700 त्यांचं परडे. परडे नाही सांगत आहे माझा, परडे नाही सांगत आहे इथे, माझं वाक्य पूर्ण होऊ दे. हो हो प्लीज 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 कंट्रोल कंट्रोल प्लीज कंट्रोल प्लीज. प्लीज कंटिन्यू डुईंग. 800 रुपये असताना 700 रुपये सांगताय. तर हा प्रांतीय विनोद साधारणपणे आपल्या ह्या प्रांतीय विनोदाला 700 वर्षांची परंपरा आहे. आणि यांच्या प्रांतीय विनोदात एक प्रकारचा रांगडेपणा आहे, एक प्रकारचा मुक्तपणा आहे. यू मीन टू से मी पण एक प्रांतीय विनोद आहे? म्हणजे माझ्यात पण रांगडेपणा आहे, मी पण सगळ्यांसाठी मुक्त आहे. मॅडम तुम्हाला काय वाटतं या दोघांबद्दल? मी या दोघांबद्दल एवढंच सांगेन, प्रथमेश तू आहे स्वीटी, श्रमेश तू आहेस दांडू. वाह. प्रथमेश तू आहेस स्वीटी, श्रमेश तू आहेस दांडू. जे तुमच्या विनोदाला हसणार नाहीत ते आहे आंडू पांडू. आंडू पांडू. क्या बात है यार, तुम्ही ग्रेट आहात. क्या बात है यार. ओ माय गॉड यार. हे बघा तुम्ही जे जुळवलंय ना आंडू पांडू, अरे यार तुम्ही क्या बात. हे बघा हे सगळं जाणीवपूर्वक चाललंय असं चौगले मला वाटतं. नाही नाही तुम्ही खचलात आता, तुम्ही काहीच बोलू नका प्लीज प्लीज प्लीज. काही नाही, एक जबरदस्त आहे यार, हे जबरदस्त आहे. तर ह्याच्या पुढे मी आता बोलवतोय पुढच्या जोडीला, ती आहे अन्विता आणि मंदार. एकदा जोरदार टाळ्या अन्विता मंदार साठी झाल्या पाहिजे.
मंदार आणि अन्विता यांच्या विनोदाबद्दल मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्या विनोदातून सामाजिक भेदाभेदीवर प्रहार करत रूढ आणि प्रमाण भाषेची मक्तेदारीला छेद देत त्यांनी आशयाचे पापुद्रे शोधलेले आहेत. एक मिनिट, काय पापुद्रे बोलताय तुम्ही? मग अशी प्रत्येक जण बोलला तर पापुद्र, तुम्ही खूप चीप बोलताय हा. मला यांच्याबद्दल थोडं वेगळं मत आहे. मंदार अन्विता तुमच्याबद्दल काय मी बोलू थोडे. मंदार अन्विता तुमच्याबद्दल काय मी बोलू थोडे. या रंगमंचावर येऊन तुम्ही विनोदाचे लावले गोंडे. गोंडे, वा वा वा, जोरदार टाळ्या झाला पाहिजे. एक मिनिट, हे अरे काय पाया पडतायत ते? हे बघा पाया, हे बघा, हे वाईट यमक आहे. थोडे आणि गोंडे असं यमक नसतं, आयुष्यात नसतं थोडे आणि गोंडे हे यमक. ते डे आणि डे जुळलेलं आहे. नाही 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 नाही, हे जबरदस्त आहे. चौगले उगाच चाललेलं आहे. माझं ऐका. नाही नाही नाही, हे असंच पाहिजे तुम्हाला. असं पाहिजे. आणि तुम्ही कॉमेडी राहू त्या बाजूला, तुम्ही मुळात अभिनयाबद्दल काय माहितीये का? अभिनयाच्या नऊ रसाबद्दल मला विचारा. नऊ ज्युसेस. आस्किंग मी नऊ ज्युसेस अबाउट. नऊ ज्युसेस म्हणजे? अभ्यासक, लेखक. तुम्हाला माहित नाही नऊ ज्युसेस? एक मिनिट, नऊ ज्युसेस म्हणजे काय? अरे नऊ ज्युसेस हे शृंगार, हास्य, विभीषण. विभीषण नाही, बिभत्स. आणि मुळात त्याला रस असं म्हणतात, नवरस. दॅट इज दॅट. एक मिनिट, रसाला इंग्रजीत काय म्हणतात? ज्यूस. नाही नाही, सॉरी सॉरी, बोललेलं आहेत त्या. प्लीज कंटिन्यू मॅम. सो मी ते 9 ज्युसेस दाखवते. पहिला शृंगार ज्यूस. शृंगारापासूनच चालू करताय? शृंगार मध्ये किती वाव आहे. शृंगार मध्ये किती करण्यासारखं आहे. तुम्ही कराल तेवढं कमी आहे शृंगार. त्यापेक्षा तुम्ही उसाचा रस दाखवा, तो चांगला दाखवाल. ओ शाब्दिक कॉमेंट्री. अभ्यासक, लेखक. उसाचा रसाऐवजी मी उसाचा रस करून दाखवते. माय गॉड, उसाचा माय गॉड, तुम्ही ग्रेट. पायात खरंच काय करताय तुम्ही? ग्रेट आहात मी धडपडली ना. उसाचा आणि उसाचा कमाल आहात तुम्हाला आवडलं? अरे चल, बंद करा. फालतूगिरी चालली आहे. हे हिला नाही, हिच्या अख्खा नारळाचं झाड देऊन हिला पाठवा घरी. अरे काय हिची लायकी नाही कॉमेडी करायची. नारळ देऊ नका. हे आणि काय वाजवायला लागलाय तुम्ही? मी कोण आहे तुम्हाला माहिती नाही? मी आहे हलगीवाला मांत्रिक बाबा. अरे गप्पी टांगळंग टाक्कळंग डाक्कळंग 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 डांगळंग डांगळंग रपक डांगळंग डाक रपक डांगळंग डाक रपक डांगळंग डाक डांगळंग 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 डांग रांडे की टाकळंग रांडे की टाकळंग डांगळंग बाबा माझा लय मोठा प्रॉब्लेम झालाय. बाबा माझा लय मोठा प्रॉब्लेम झालाय. तू उठून उभा राहा. मला सांग तुझं नाव काय? माझं नाव हा. गौरव मोरे फ्रॉम फिल्टरपाडा. मला सांग तुझा नेमका प्रॉब्लेम काय झालाय? बाबा माझ्या बायकोच्या अंगात भूत येत आहे. भूत येत आहे माझ्या बायकोच्या अंगात. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. नाही बाबा. तू फक्त काम कर. हा. जा आणि तुझ्या बायकोला घेऊन ये आणि माझ्या पुढं उभं कर. तुम्ही नंतर नाही म्हणायचं ना. अरे नाही अजिबात घाबरायचं नाही. अरे हुड तू बायकोला घेऊन ये. अरे तुझ्या बायकोच्या भूताला बाटलीत कोंडलं म्हणून समज. एवढा कॉन्फिडन्स? ठीक आहे. अरे सकाळी येताना मी एक असं मूलभूत माझ्या या छोट्या बाटलीमध्ये कोंबलंय. मूलभूत म्हणजे? भूताचं पिल्लू. भूताच्या पिल्लाला मी मूलभूत म्हणतो. तू जा पटकन तुझ्या बायकोला तेवढं घेऊन ये. ये प्रसाद खांडेकर. मी नाही. पाहुणं काय बोलला तुम्ही? नाही आम्ही चर्चा करतोय. प्रसाद खांडेकर काय बाय नाचली.
वा बाई वा, एक नंबर. तुम्ही अगदी माझ्या काळजात बसला एवढं असून पण एक नंबर. काय आदा होती तुमची, काय आदा होती. वा काय आदा. काय आदा? अरे हे महाराष्ट्र केसरीची गादा. धन्यवाद बरं का. पाहुणं कोणत्या गावचं म्हणायचं तुम्ही? काय कोणत्या गावचं? हे आपलं हित नाही मी. कुठलं? हे हात काढू नका. मी इथलाय सातारा. सातारा अगो बाबू, साताऱ्याकडचं. खाली बसा की. आता काय असं गावाकडचं माणूस भेटलं की कसं जीवाला बरं वाटतंय. म्हणजे तुम्ही तिकडच आहे. म्हणजे बघा देवानं कशी आपली गाठ मारली. आणि तू माझी मारलेली सोडतोय. हा बोला. माझी आहे. शेतात काय लावलंय? आता बघा शेतात ऊस आहे. आता ऊस एवढा मोठा झालाय, आत गेलं कायच दिसत नाही. काय बोलायला तिकडे जा. तू गप्प रे जरा. अरे ते तुला कळत नाही का मी बिझी आहे. तू उठ तुझ्या बायकोला घेऊन ये जा. ए! अरे ती माझीच बायको आहे. इतकं जोरानं का रडलं? हो माझ्या छातीत एकदम ट्रेनचं इंजिन धावायला लागलं बघा. धड 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 धड. सगळं खरं आहे पण धूर इकडनं निघत होता. खरं सांगू का बाय, तुमच्या काळजात नुसतं असं धडक 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 तरी वाजत असेल, पण माझ्या काळजात नव फुफ्फुसात पण हलगी वाजत होती. काय सांगता? कशी? ही काय अशी रत्नकन गप्पी छगन गाडगिना चिग्गाड कर गाडगिना 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 चिग्गाड कर गाडगिना गाड रप्पळक डांगळंग 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 राक डांगळंग डांगळंग डांग हकक डांगळंग टाकळक 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 टाक डंग टाकळक रांडके टाकळ रांडके टाकळ रांडके 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 रांडके. काय म्हणला? रांडके. तू रांडुकर. काय म्हणत होता रे? हा. ही बायको का तुझी? हा. नशीबवान आहेस तू. मी? अरे एक नंबर बायको आहे तुझी. हा. पण अशा ह्या एक नंबर बाईच्या अंगात भूत येत. पण तू अजिबात टेन्शन घेऊ नको. काय काय? मी आहे ना. हा. मला तू स्पष्ट सगळं सांग. भूत येतं कधी आणि किती वाजता येतं? किती वाजता येतंय म्हणजे ती ऑलरेडी आलंय. हाच तर प्रॉब्लेम आहे. हिच्या अंगात आहे ना त्या नाचणाऱ्यांचं भूत येत आहे. अयो मग ह्यो काय प्रॉब्लेम आहे वी? मग आल्या का लॉटरी लागली तुला? नो लॉटरी. अरे कसली लॉटरी? लय महागाची लॉटरी आहे ही. हा. करा की काहीतरी तुम्ही. पाहुणं नुसतीच बडबड करत बसणार की काय फरमाईश बिरमाईश पण करणार? ए, ती काय फरमाईश करणार नाही. जातो इकडनं. या सापदिशी लावीने असा अशी एवढी छान बायको आहे का तुझी? आणि अशी आल्या भूताला असं असल्या बायकोला असं खिकसून बोलते तू. असं खिकसून बोलायचं नसतं. तिच्यावर असं ठाव करून वरडायचं नसतं, नाहीतर भूत पिसाळत. माझी एक फरमाईश आहे. एक अशी मस्त पैकी फक्कड अशी बैठकीची लावणी होऊन जाऊ दे. असं म्हणताय? चला बिदागी काढा की. थांबा बसू दे तरी. बसा लवकर. तोंडानं वाजवलं का? चल. बसू द्या बैठकीला बसतो. मी नाही इथं. पाहुणं हा. बिदागी. बिदागी काय बिदागी? मायला या बिदागीच्या ही घ्या. अगं बाई, हा. या पाऊलीचं काय म्हणणं आहे? ऐकू तरी. या बाबा वाजव. तिला म्हणा आवाज वाढीव आवाज वाढीव. लावणी संपली. लावणी संपली? एवढ्या पैशात एवढंच मिळतं. पैसे तेवढंच होतात माझ्याकडे. हो. जिथं पैसा नसतं तिथं ही सुगंधा थांबायची सुद्धा नाही. सुगंधा चालली. अयो
गौऱ्या काय गौऱ्या तू इथं काय करतो? काय नाही असंच आलो तू. हे कोण आहे थुत्तर तोंड? उत्तर तोंड म्हणली तुला बोलली. मला नाही म्हणली, तुला म्हणली तुत्तर तोंड्या. नाही नाही उत्तर तोंड तुला बोलली. ती मला डुक्कर तोंड म्हणती, तू तुत्तर तोंड्या. थुत्तर तोंड्या तूच हा माझ्या नवऱ्याला नादाला लावतोय. माझ्या नवऱ्याला नादाला लावतोय. काय हेच तर आहे, हिच्या अंगामध्ये आहे ना सुगंधाची आदा येते, मग ही पैसे घेऊन जाते, परत देत नाही. ए गौऱ्या काय 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 सुगंधा कोण? मला नाही माहिती. सुगंधा कोण? नाही माहिती. कुणावर पैसा उडवतो तू? मी नाही मी. अरे कसला डेंजर प्रॉब्लेम आहे ह्यो. अरे हाच तर प्रॉब्लेम आहे. तुम्ही असं काम करा, असा काहीतरी मंत्र म्हणा ना, ती सुगंधाचं भूत हिच्यात राहिलं पाहिजे आणि आमचा पैलवान गेला पाहिजे. गौऱ्या मी कुठं जाणार आणि मला कोण काढणार? कोण कोण काढणार कोण मला? यो काढणार आहे म्हणते. हा काढणार मला. यो काढणार आहे. तू काढणार मला? नाही नाही रंबाळंग डंबाळंग डाप मी नाही काढू शकत. अहो तुम्हाला 3-3 वेळाला फेट मिळाल्यात. अहो मीच काय ही दोघं पुढं बसलेत ती पण काढू शकत नाही तुम्हाला. आणि जर काढायचंच असेल तर तुम्हाला अशी लईच घाण करायला लागेल, म्हणजे अगदी सांभाळांग बांबाळांग करायला लागेल. कसं कसं? संबळंग बंबळंग कसं? संबळंग बंबळंग अरे बारे अयो. संबळंग बंबळंग रप्पळक रप्पळक डप्पळक डंगळंग डाक रांडकी टाकळम डाकळम डापळम रप्पळक डंबळंग डाऊन सई टप्पळक डप्पळक 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 जुजुबी टप्पळक 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 जुजुबी टप्पळक 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 जुजुबी टप्पळक 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 जुजुबी ठीक आहे, जुजबी केले कुचबी रामबाळांग सापळांग रामबाळांग. नाही ते जाऊ दे. ही भूत परत येतं कधी? कधी हे बघा, बाई वाड्यावर या असं म्हटलं की ते भूत परत येत आहे. मगच सांगायचं नाही. हा बघा, बाई वाड्यावर या. काय 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 तुला हाणलं पाहिजे रापळक टपळक म्हणून. ए, वाड्या कोणाला बोलवलं? नाही कोणाला बोलवलं वाड्यावर? नाही, मी असं कसं वाड्यावर बोलवीन? वाड्यालाच वाड्यात कसं काय बोलवीन? आता गेला तू खपला मला वाड्या म्हटलं तुझं अरे तू काय सांगितलं होतं? बाई वाड्यावर या म्हणल्यावर ती भूत येतं. त्यासाठी टिकटू निळू फुलेंचा आवाज काढायचा, तिला असं वाटलं पाहिजे, मग ती येणार. मग हे काय माझ्या मातीला आल्यावर सांगणार आहेस का मला? निळफुल्याचा आवाज. एकदम टिकटू. हा वा वा वा. मरतय आज. काय झालं आता? एवढं कसं करतोय? बेरिंग बोल की. बेरिंग पकडायला लागतंय ते. काय करायला लागतंय? बेरिंग पकडायला. आणि तिनं पकडलं नको बाबा. मग गणेश बाकी कवळं दिसते. सांच्याला वाड्यावर रानाच्या माईला भाजून खा. बाई वाड्यावर या. आली एवढं कावर बावर काऊन व्हायला लागलं तू? आली सुगंध आली. आली सुगंध आली. ओ पाहुणं, ही सुगंध आली तरी तुमचा हात खाली. अहो फरमाईश बिरमाईश करा की बिदागी काढा, नाही तर सुगंधा चालली बघा. नको सुगंध नका जाऊ तुम्ही. पण तुम्हाला खरं सांगू का, माझ्याकडे आता पैसेच नाही ते राहिला. पैसे नाही ते मग टोपीत काय शिनमाचं तिकीट लपून ठेवलं होय? हिला कसं काय कळलं टोपीतलं? लय हुशार भूत आहे. कुठं बी पैसे लपवा, समजा तिला माहिती आहेत. त्या पटकन काढून पाहुणं द्या की लवकर. द्या की. हुशार भूत द्या लवकर पाहुणं. ऐका काय टेंब्यात बसायला लागतं मला. हा वाजव.
या राऊजी तुम्ही बसा भाऊ. वा वा वा. संपलं होय. एवढंच येत. निदान शब्द तरी पुरा करायचा. अहो बाई 50 रुपये यायचे ती आणि 50 रुपयात या रावजी बसा भाऊ. पुढं जी जोडला असतं तर तुला काही GST लागू झाली असती. अहो ते एवढ्या जी मुळे नातं किती बदललं बघितलं. अशी तोंडात नोट अशी तोंडात द्यायची, तीच नोट ववाळणी करून ताटात टाकायला लागली. बाय तुझ्या पाया पडतो, माझ्याकडे आता 1 रुपया सुद्धा राहिला नाही बाय. हो मग कालच्याला जमा झालेला पॅन्टात ना काढा की बाहेर. ही पण कळालं तिला. अरे तुला म्हणलं ना लय हुशार भूत आहे, तिला समज माहित आहे. देऊन टाक देऊन पावलं टाक. काढा नाही तर पॅन्टात हात घालू का? नको. नको. हिचा फाटलाय. इकडला फाटलाय इकडला आहे ना. दे 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 तिला दे दे तिला दे की. 500ची नोट आहे. लवकर द्या ना. ऐका. थांबा की बसू दे की. बसा ना लवकर. मला टेंब्यात बसायला. वाजव. हाय हाय हाय. पिकल्या पानाचा बैठकी हो हिरवा. पिकल्या पाना. रॅप. संपलं. 500 रुपये आहे तिथे बघा की. 500 रुपये हिनं फक्त पानच पिकवलंय, देठाचा पत्ताच नाही. पाहुणा पिदागी द्या. आता 1 रुपया माझ्या कुठं राहिला नाही. नाही राहिला. सुगंध चालली बघा. जाऊ तिकडे. गेली ती खाल्ली माती. आता बघ गौऱ्या. आयो गौऱ्या तू अजून इथंच. येतच आहे. आणि टीचभर बेणं गेलं नाही. आलं का मला तर बियाणं म्हणायला लागली ती. तुला का फुटलं नाणं म्हणू. ए बाबा म्हण की बाई वाड्यावर असं म्हण की. बाई वाड्यावर या. अयो घामानं बदलय पण. पावली द्या नाही तर जाईन मी आल्या नाही पावली. माझ्याकडे पैसेच नाही. नाही, सुगंध चालली. वा गौऱ्या तू अजून इथंच. बोलकी बोलकी. तू तर तोंड्या. बाई वाड्यावर या. पाहुणं देणार नाही पैसे. गौऱ्या. बोलकी. बाई वाड्यावर या. तू तर तोंड्या श्वास लागायला लागलाय 17 देणार वेळा. नाही पैसे. वाड्यावर या. अमेल दिकरा ह्याच्या एंट्रीचं म्युझिक दे ना, नाहीतर तो पिसाळेल. अरे
धनश्री डिकरा, ए हा कुत्रा आहे, नाही तर तुला हा अस्वल वाटेल. आणि मग तुला अस्वल वाटलं ना तर तुला पुढच्या स्किट मधले जोक्सच कळणार नाही. मग तू नेहमी सारखी अशी कन्फ्युज बसून राहते. हॅलो करायचंय तिला करायचं. ऐक ना सम्या, अरे सम्या मी निघालो एका सिग्नललाच आलोय यार. आजच्या दिवस मार ना अटेंडन्स माझी यार. अरे बस काय त्या विशाखाला सांभाळून घेतोच ना रोज. अरे बस काय यार, तुला माहिती ना आपला बॉस कसा आहे. अरे काहीतरी जुजबी 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 कारण सांग ना काहीतरी यार. ऐक ना, अरे नंतर बॉस लय वैतागतो यार. अरे सम्या, अरे सम्या बॉसला समजव. बॉस काय यार, तुझा कुत्रा मुतला. मग तू फालतू पीजे कशाला करतो? त्याच्यामुळे तो करून निषेध व्यक्त करतो त्याचा. निषेध असं दुसऱ्याला घाण करून? नाही रे डिकरा. डुकरा काय डुकरा? तुम्ही डुकरा. अरे डिकरा मी डुकरा नाही, डिकरा बोललाय डिकरा. ए डिकरा माने मुलगा. ए टॉमी से हाय टू हिम. हे कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतं. हा ओळखीचा गौरव होतोय, गुरगुरतोय कुठेतरी ऐकलंय हे. हा जसा माझा डिकरा म्हणजे कुत्रा आहे ना, तसे तू बी माझा डिकरा म्हणजे कुत्रा. म्हणजे मी कुत्रा, मुलगा आहे तू माझा. मी टॉमी. अरे हे बघा, टॉमी नव्हेच. मग कशाला फालतू पीजे करतो? केलं ना त्याने निषेध व्यक्त. ए डिकरा, ए ऐक ना डिकरा, त्याचं काय आहे ना, आम्हाला ना रस्ता क्रॉस करायचा आहे दोघांना, ते तू आम्हाला थोडी मदत करते. नाही नाही आजी, मला उशीर झाला, ऐका माझं प्लीज. ए डिकरा ऐक ना डिकरा, त्याचं काय नागड्या? नागड्या काय नागड्या? नाही त्याचं काय आहे ना, गाड्या खूप स्पीडने येतात जातात ना, त्याच्यामुळे मला आता पहिल्यासारखी धावपळ जमत नाही रे. आता 9वा महिना चालू आहे ना, सप्टेंबर महिना चालू आहे ना. तुम्हाला काय वाटलं? तुला काय चावट विनोद ऐकते तू पण? ए डिकरा, कसं आहे, माझा अजून जेवण बाकी आहे, मला कळतं. जेवून घ्या, जेवण लवकर, ब्रेक संपला, इकडे जावा लवकर. अरे माझं जेवण बाकी आहे, माझं जेवण. ते माझं डिकरा आहे ना, माझ्यासारखंच करते. काळ गाजर लागलं हो काहीतरी मागे. डिकरा तू फालतू पिझ्झा करू नको, मग तो परत निषेध व्यक्त कर. जाऊ दे डिकरा. ठीक आहे, आता सिग्नल सुटला की मी तुमचा हात पकडतो, तुम्हाला घेऊन जातो, तयार राहा. त्याच्या पडून जाऊया. ए डिकरा, हा जो जाडा माणूस आपला. जाडा काय जाडा? बाबाचं करतो काय जाडा काय? ए डिकरा, हा कोण आहे? जाड्या. तुमचा कुत्रा मला जाड्या बोलला. मग आता जाड्याला जाडा नाही बोलला तर मग काय पतला बोलला? तुमचा कुत्रा माझ्यावर हसतोय. मग तू पतला हे त्याला पतला तर पाहिजे. हिच्यावर सू नको करू, शी कर शी. पतला आणि पटला. थांब बघा, सिग्नल सुटतोय. मी इकडे तिकडे सिग्नल सुटतोय. 3, 2, 1 चला आधी चला ना, सिग्नल सुटलाय. मला थोडीशी लिपस्टिक लावून घेऊ दे. लिपस्टिक कसं लावता? सिग्नल सुटलाय. चला ना, मला उशीर. लिपस्टिक काय लावतात? चला. त्याच्या काय आहे ना, मी माझ्या डेटवर चाललाय. वर जायची डेट जवळ आली, आता लिपस्टिक कसं लावताय? मला लिपस्टिक लावून घेऊ दे. चला ना. हो लागली. 1 मिनिट थांब, मला थोडं मस्करा पण लावू दे. ऐका ना, मला उशीर होतोय आजी. मला मस्करा लावते थोडस. आजी ऐका ना. पण डिकरा, माझ्या ब्रशचा आणि माझ्या मस्कराच्या पापण्यांचं गणित जुलत नाही. आता कसला मस्कर लावतोय पापण्यांना? पापण्या मिटायची वेळ आली आता, चला लवकर.
जाड्या का मरताय कुठं जाता आता झाल्या गाड्या चालू तुमच्या आता मला उशीर झाला सिग्नल सुटला आता यार तू बी ना खाली फुकट लेट करते तिथे घाई करते मी इथे कोणामुळे माझ्यामुळे तुझ्या माझ्यामुळे लेट झाला तिकडे कोणामुळे लेट झाला हा जबाबदार आहे तुमचा कुत्रा जवळजवळ क्लिअर बोलला हो माझ्या डिकरा आहेत क्लॅरिटी पाहिजे क्लॅरिटी पाहिजे ना म्हणून ते स्वतःच्या स्किट मध्ये हे बोलतात ना क्लॅरिटी स्वतःच्या स्किट मध्ये इथे तुला अनुकंपा तत्वावर आणलंय कळलं? हे बघ गौरव तू ना ऍक्टर म्हणून कुत्रा आहेस पण तू कुत्रा म्हणून पण कुत्राच आहेस ह्याला सांग याला सांग म्हणजे याला सांग काय माझ्या डिकरा बोलतो ह्याला सांग आपल्याला उशीर होतोय ह्याला सांग असंच बोलले ना तू हा, चल अहो मला उशीर झाला हो माझ्या ऑफिसचं तुम्हाला माहिती नाही माहिती आहे अहो मला लेट झाला ना तिकडे वाट लावतात तो सम्या दिसतो चेहऱ्यावर चांगला एक नंबरचा काड्या करतो माहितीये तुम्हाला अहो, मला प्लीज उशीर झाला ऐक मग आपण थोडी घाई केली पाहिजे आपण म्हणजे मी घाई करतोच आहे तुम्ही जरा घाई करा मी पण करते. प्लीज प्लीज चल चल आता आपण डायरेक्ट लगेच निघा हा तर सिग्नल सुटतो हा 3 2 1 चला 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 2 स्मॉल 1 लाख 2 स्मॉल 1 लाख 2 स्मॉल 1 लाख काय करताय कधी पोहोचणार 2 स्मॉल 1 लार्ज करत हे काय करताय ते माझ्या डॉक्टरांनी मला सांगितलंय चालताना 2 स्मॉल 1 लार्ज टाकायचा त्याच्यामुळे 2 काय डॉक्टरचं नाव काय तुमच्या डॉक्टर दारूवाला चला लवकर हो चला अहो आजी चला ना चला अहो चला ना चला अहो सिग्नल सुटला काय होतंय चला ना झेब्रा क्रॉसिंग बघून मला माझ्या सायरसची आठवण आली सायरस नव्हता झेब्रा होता तुमच्याकडे काय सायरस माझा बॉयफ्रेंड त्याची आठवण आली तो असं झेब्रा क्रॉसिंग सारखं असं पियानो वाजवायचा असाच पियानो ते झेब्रा क्रॉसिंग बघून मला त्याच्या पियानोची म्हातारे झेब्रा क्रॉसिंग बघून तुला पियानो आठवला डिकरा आम्ही आहे ना डिकारे नावाच्या ना डिस्को मध्ये जायचा तो पियानो वाजवायचा आणि मी त्याच्यावर नाचायची करा चला ना वा डिकरा तुला डून ऐकू आली डिकरा याला नाही जमत आहे आपल्याला जमत त्याला नाही जमत आहे तुझा रे कमॉन डिकरा कमॉन डिकरा कमॉन डिकरा नाही येत आहे तुला नाही येत आहे त्याला नाही जमत आहे डिकरा तू ना सगळं पियानो फोडून टाकशील डिकरा तुझा पियानो पण नीट वाजत नाही आपण स्किट वाचतो वा वा चला मग आता मी तुला वाजवून दाखवते माझ्यासोबत नाच हे बघ
अरे जमतंय मला. वा अरे झेब्रा क्रॉसिंग वर कसले डान्स करता. ए डान्स नाही करत, म्हाताऱ्याला क्रॉस करायला मदत करतोय, कळलं का? असली मदत सिग्नल सुटलाय कधीच. सिग्नल सुटला सिग्नल सुटला सिग्नल सुटला. रस्ता क्रॉस करताना 2 स्मॉल 1 लार्ज टाकत होतीस, आता परत येताना बरोबर मोठे मोठे टांगे टाकत आलीस. ते माझ्या डॉक्टरने मला सांगितलंय चालताना 2 स्मॉल 1 लार्ज आणि अंगात आलं की पटियाला आधी तुम्हाला कळतं का मला उशीर झाला ऑफिसला, कुठं थांबवलं मला इकडे यार. सॉरी यार दिकरा माझं चुकला. चल मी निघते बाय. नित्य म्हणजे रस्ता क्रॉस करायचा ना. माझा मूड गेला रस्ता क्रॉस करायचा. अरे मूड गेला म्हणजे अहो, तो तुमचा बॉयफ्रेंड तिकडे वाट बघतोय. त्याचा पण रस्ता क्रॉस करायचा मूड गेला. म्हणजे त्याच्या काय आहे ना, आम्ही आमच्या तरुणपणी रस्ता क्रॉस करायला पाहिजे होता, पण आता रस्ता क्रॉस करून तसा काही उपयोग पण नाही होणार वा. है की नाही. तर मी निघतो. म्हातारे मला लेट झालं, तिथे चालली जातात थेरडे, तुझ्या आईचा घो तुझ्या. साड्या मेला. आणि झाल्या साड्या लय बोलला तू, मेला आता. एक तर कुत्रा बनवला वरून शिवाय घालतो. ज्याला उगत नसलो एवढा फुफ्फुसांच्या आतल्यात वेल्डिंग झाली वाटतं. तर काय जल्लेगिरी सगळे थांबूया आणि जल्ली फालतूगिरीला सुरुवात करूया. तर रोजच्या प्रमाणे माझा दरबार जल्ला भरलेला दिसतोय. नावात ज्यांचे टॅलेंट आहे ते माणसं आलेत, 2-4 वेळेला पोपट करणारी बाई पण आली आहे. वा 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 वा. जल्ला महालाच्या या साईडला प्राजक्ताचा मोहक सडा पडलाय. वा 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 सुंदर. जल्ला बाबलीची काटेरी झाडा. ती जल्ली मागल्या सोप्यावर सगली आणि जल्ली पुढच्या सगल्यावर सगळे भोपले. अरे जल्ले भोपले म्हणजे जाडेवाले भोपले नव्हे, त्या म्हातारीच्या गोष्टीतले भोपले. म्हातारीने कसे ते भोपल्या वापरून लेकीकडे गेली, तसे ह्या 4 भोपल्याने आम्हाला एलिमिनेशन पासून वाचून फायनल पर्यंत आणला नाही. जल्ला वाक्य पाठ करायला किती वेळ गेला होता माहिती आहे. मला वाटलं इथं फंबल. तर मला काय सांगायचं आहे का, तुम्ही सगळी मला फालतूगिरी केलेली बघितलंय आणि तुम्ही मला ओळखले नसेलच. जल्ली माझी बायको मला ओळखत नाही तर तुम्ही वासाडे काय ओळखणार. तरी पण मी माझ्या फालतूगिरीवरनं सगळ्यांना सांगतोच. माझं नाव महाराज पळपाय लावून. सकाळी मी उठलो आणि मला स्वप्न पडलं. मला उठल्यावरच स्वप्न पडतात. मी उठलो आणि मला स्वप्न पडलं आणि मला दिसलं की मला इतिहास घडवायचा आहे, मला इतिहास घडवायचा आहे. मी चुलत्याला सांगितलं मला इतिहास घडवायचा आहे, म्हणून त्या खुलसटान मला हे पुस्तक दिलं. त्याचं नाव आहे इतिहास घडवण्याचे 1001 उपाय. जल्ले वाचूनच काढतो. उपाय क्रमांक 1, लग्न करू नये. जल्ला मना सांगतोय. उपाय क्रमांक जल्ली पुढची सगळी पाना कोरी. जल्ला ह्यानं पण लग्न केलं वाटतं. जल्ला सगळी लपडीच झाली. आता यातनं मना एकच माणूस वाचवू शकतो, ता म्हणजे माझा प्रधानजी. वसाड तोंड्या प्रधानजी खय गेला. ये
झाली होती नव्हती तेवढ्या पिठाची चकली पाडून झाली तुझी. जल्ला आता आलोच आहे तर या सुंदर पोरीवर एक शेर मारू. मार मार तू पण शेर मार. सध्या भारतात शेर मारायचे दिवस आहेत. मारून जल्ला तुम्ही सोशली मारला. आता फालतूगिरीला सुरुवात करूया. बोला महाराज बोला. मला तुम्ही इथे कशाला पाचारण केलं? जल्ला मी तुला प्रधान केलाय. पाचारण तू तुझ्या मस्तीन झालास तर मला माहित नाही. हा जल्ला जल्ला एक शब्द मराठीत अस्खलित बोललो तो पण तुम्हाला झेपला नाही. मला तुम्ही इथे कशाला पाचारण केलं याचा अर्थ मला तुम्ही इथे कशाला बोलवलं. जल्ला जरा पाठ खाजो माझी. अरे खाजूया. अरे खाजूया. तुमच्या ह्याच पानसटगिरीमुळे ना आपल्या राज्याचं नाव धुळीला मिळालंय महाराज. धुळीला मिळालाय. ताच मना वर काढायचाय. ताच मना वर काढायचाय म्हणून मला इतिहास घडवायचा आहे. मना काहीतरी ना आयडिया द्या. पोस्टपेड देऊ की प्रीपेड देऊ? जल्ला फायनल मध्ये एवढी मोठी रिस्क. अरे जल्ला मना आयडिया द्या. उपाय सांग महाराज. उपाय खूप आहे. वा तशरीफ ठेवा आणि ऐका. जल्ला मना सांगा तुम्हाला काय काय येतं? मला रडू येतं. मला जेवण येतं. मला आजारी पण पडता येतं. तुम्हाला जीव देता येतो? जल्ला कधी ट्राय नाही केला पण काहीतरी इंटरेस्टिंग वाटतंय. पण तो ज्या जीव द्या म्हणजे राज्य सुटेल तरी एकदाच. राज्य सुटेल म्हणजे जल्ला राज्य माझ्यावर आहे. म्हणजे त्याला राज्य माझ्यावर आहे. म्हणजे मी तिसरीला लपाछपीत राज्य घेतलं होतं अजून माझ्यावरच आहे. हा दगड महाराज कुठून आणला कुणा? महाराज तुम्हाला इतिहास घडवायचा आहे ना मग तुम्ही कला क्षेत्रात इतिहास घडवा. म्हणजे तुम्ही एकाच गळ्यातून वेगवेगळे आवाज काढा. म्हणजे जल्ला मना आज मंदार मांडवकर करायचा आहे. जल्ला मना आयडिया सुचले. मी अमिताभ बच्चनचा आवाज ट्राय करू. महाराज तुम्ही अमिताभ ट्राय नका करू. का? त्याने एकदा केला होता. तो आवाज ऐकून प्रसाद 2 आठवडे लंडनला जाऊन बसले. एवढा कोणाचा ताप घेतला काय माहिती. जल्ला त्याच्या आवाजातच असेल. महाराज मी ऐकलं की इथे विजय दीनानाथ चौहान नावाचा कोणीतरी आलाय. हो जल्ला आलाय तो. पण तो दिसत नाही. त्यासाठी आपल्याला जमिनीवर जावं लागेल. जमिनीवर दाखवतो. जल्ला ताबक. अरे हो अर्धा अमिताभ बच्चन. त्याला एक अमिताभचा आवाज काढून फसतो. त्याला एक अमिताभचं नाव ठेवतो पण उंचीत फसतो. जल्ली सगळी फसवा फसवीत चालू आहे. मग आता आपण दोघं काय करतो? महाराज 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 तुम्हाला इतिहास घडवायचा असेल तर तुम्ही ना मोठ्या राजांसारखं करा. म्हणजे इतिहास घडवायचा ना मग तुम्ही मोठी मोठी युद्ध करा. हाय चला त्या राजांकडे उंट आहेत, हत्ती आहेत, घोडे आहेत. तुम्हारे पास क्या है? भाई मेरे पास 3 पोपट है भाई. 1 2 आणि 3. वेड्या बहिणीची वेडी ही माया. सोप्यावर बसलाय भाऊ राया. तो भाऊ राया नाही तो खांडे राया आहे. अरे थांब लगेच सुरू होतो. महाराज तुम्हाला मी कसं सांगू. हा महाराज इतिहास घडवण्यासाठी तुमच्या हातून काहीतरी वेगळं घडलं पाहिजे. जल्ला मी मातीकाम करू. म्हणजे आता पुन्हा मातीचं वांग बनणार. मग तुम्ही आकारावरचे विनोद करणार. मग कोणीतरी खुर्ची सोडून मागे जाऊन हसणार आणि त्याला आपण दोघे वसाडे विनोद असं म्हणणार. जल्ला बरोबर. काय बरोबर काय बरोबर मला सुचत नाही. कसा इतिहास घडणार कसा इतिहास घडणार? तू आता काय सुचवूच नको. जल्ला मीच कायता बघतो. मनाच इतिहास घडवावा लागेल. मना सांग आपण सपोर्ट मध्ये काय करू शकतो का? कुणाच्या सपोर्ट मध्ये? सचिन, लव्हेंडर पेस, पेले. तुम्हाला स्पोर्ट म्हणायचंय का? जल्ला तसंच काय. अरे जल्ला तसाच काहीतरी काय जे बोलता येत नाही त्याच्यात कसा इतिहास घडवणार तुम्ही? बोलता येत नसताना आपण राज्य करतोय ना तसंच करायचं. यांची ना वेल्डिंगच करतो. थांब आलो. जल्ला हा मनात सोडून गेला. याला माझा वीट आला. वीट नाही आला महाराज. वीट आली. तुम्हाला इतिहास घडवायचा की नाही मग तुम्ही 1 मिनिटात ह्या विटेचे 2 तुकडे करून दाखवा. महाराज लगेच इतिहास घडेल महाराज. जल्ला म्हणजे कराटे. कराटे काय आहे ते कराटे. किती मस्त आहे. पानसटगिरी
पानसट गिरी सोडा आणि विटेचे 2 तुकडे करा. फक्त 20 सेकंद उरलेत महाराज. अरे पण ज्याला म्हणणं समजत नाही फोडायचं कसं? महाराज थोडं डोकं लावा महाराज. गॉट इट. 10 9 8 जल्ला महाराज वीट हाताने फोडायची होती, डोक्याने विचार करायचा होता. जल्ली आपली पहिल्यापासूनची स्टाईलच आहे. मना असंच वेगळं काहीतरी करायला आवडतं. तू खुश झालायस की नाही? जल्ला हा महाराज इतिहास घडवायला आला होता, पण इतिहास जमा झाला. कशी वाटली माझी आयडिया? आता मी जातो राणीला भेटायला. वाजव रे.